जरी व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हे लक्षात घ्या की या व्हिडिओचा जो या कॅमेराचा जो मालक आहे तोच आम्हाला आता कॉफी बनवूया। हे आहे दूध, इकडे आहे गॅस आपला छोटा जो कॅम्पिंग स्टोव असतो तो। आगे लू गाड़ी ला ले अपना, फरक क्या पड़ने वाला है। नमस्कार, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण चाललो आहे मुंबईवरून किंवा नवी मुंबईवरून आपण चाललो आहे पेनला। निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले एक ठिकाण आहे कासमाळ म्हणून। सो ब्रेकफास्ट राईड करायची होती, बरेच दिवस राईड नाही झालेली, म्हणून सगळे बोलले की चल एक मस्त स्पॉट आहे तो एक्सप्लोर करूया, जाऊया। आता माझ्यासोबत तुम्ही पण चला भ्रमंती करायला आणि एक्सप्लोर करा माझ्यासोबत। मस्त स्पॉट आहे। जर तुम्ही नवी मुंबई, तळोजा, पनवेल इथे राहत असाल तर तुम्हाला तो स्पॉट खूप अराउंड 1 आवरचा डिस्टन्स आहे। 1 आवर पनवेलवरून तर 1 तासाचा डिस्टन्स आहे। सो चला तुम्ही पण भ्रमंती करा आमच्यासोबत आणि स्पॉट कसा वाटला ते एंडला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। सो चला। आला काय? आता जस्ट आलाय भाई। ठरलं नव्हतं भाई, ठरलं नव्हतं। चल युनिव्हर्सल लॉ आहे तो भाई। HD कोण घेऊन आलाय? त्याचीच आहे काय? हे भिजणार नाही का पूर्ण? ह्याच्यात आहे। हा थांब फोन करतो यांना। मला वाटलं आले ते निघालेत मागाशी खूप आधीच। होय रे ते महेश। जरी व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हे लक्षात घ्या की या व्हिडिओचा जो या कॅमेराचा जो मालक आहे तोच आम्हाला नाश्ता देणार आहे, कारण की तो शेवट आलाय। कट आता आपण वजीरानी जिथे आपला मीटिंग पॉइंट ठरलेला तिकडे, आणि अजून एक रायडर येत आहेत ठाण्यावरून, त्यांच्या आधी थांबलोय। तसेच पुढे जाऊ दे रे। हे बघ भाई सब लिया आहे, शुगर फक्त कॉफी आणि दूध सोडून सगळं आहे, माहिती आहे काय? मेन इन्ग्रेडियंट कॉफी नाही घ्यायची आहे, नव्हती घरात। हे काय रे? पहाड़ पे जा रहे पहाड़। और रिटर्न कब अपना? फटाक से नहीं रे। हे बघ कप्स पण आहेत, काय सीन नाही, सगळं सॉर्टेड आहे। तो भाई कामच करून आला, सगळं घेऊनच आलोय रे। अरे पेट्रोल भरलास तू? हा भर। एक गाडी आहे माझी भाई, आता बोल नको जाऊन येईल। आपली एक्सपल्स आणि एक्सपल्स रेडी झाली, आपण बंद करूया। लाइनअप मध्ये आहे ड्यूक 390, मिटिऑर 350, अपाचे RR 310। हे बघा HD एक्सपल्स प्रो, अजून एक हिमालयन 411 आणि अजून एक एक्सपल्स प्रो। सही, आज 3 एक्सपल्स प्रो आहे। नाईस, आज मजा येणार आहे, बघूया आता। एक रायडर येतोय, त्यांची आहे R15 V4, तर त्यांच्यासाठी आपण थांबलोय। ते आले की आपण पुढे प्रोसीड करू। तर आपण ज्यांच्याबद्दल बोललेलो की ठाण्यावरून आपले एक रायडर जॉईन होणार आहेत, ते आहेत महेश सर। महेश हाय बोला, कॅमेरामध्ये हाय बोला। तर मग आता आपण निघूया पुढे। महेशसाठी थांबलेलो आपण, महेश सरांसाठी। तेच म्हटलं, तू इथे कुठे आलास? चला चला, पेट्रोल आहे तुमच्या ह्याच्यात ना? पुढे पळस पहिला भरायचं आहे, 1-2 जण आहेत, मला पण भरायचं आहे। तर आता इथून निघू आम्ही। एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो। ऐक आहे, माझ्या ऑफिसचे कलिग आहेत महेश सर, ओके। BA आहेत ते, बिझनेस ॲनालिस्ट बाय प्रोफेशन। चला तू कर, मी नाही करत आहे। चलो, तर आता आपण पुढे जाऊया। हा आहे आपला नवी मुंबईचा मरीन ड्राइव्ह, म्हणजे पाम बीच रोड। राईट साईडला बघू शकता तिकडे कॅमेरा तेवढा विजिबल नाहीये। राईट साईडला लोक रनिंग वगैरे करतायत, कारण की मला वाटतं हा फिटनेसचा कोणीतरी कॅम्पेन चालायचा आहे। तो आता जो 3 लेन हायवे होता तो 2 लेन झालाय, समोरून पण गाड्याचे तिकडे झूम मी करून दाखवेन व्हिडिओ मध्ये, क्लिअर येईल का मला माहित नाही, बट तिकडे
रनिंग वगैरे चालू आहे. पेट्रोल भरायचे. डिझेल पेट्रोल नाही काय आहे ना, पेट्रोल नाही काय. टाइम जाईल रे, टाइम जाईल बोलतायत, टाइम जाईल बोलतायत ते. चल पुढे. गोवा हायवेला असेल ना कुठेतरी. तर आपल्याला ह्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भेटलेलं नाही आहे. ते बोलले की टाईम जाईल आणि ऑलरेडी आम्ही अर्धा तास लेट आहे. सो टाईम वेस्ट न करता आम्ही पुढे प्रवास कंटिन्यू केला आहे आणि आता जिकडे भेटेल तिकडे पेट्रोल भरायचं. गोवा, इंदापूर, अलिबाग, मुंबई गोवा हायवेला लागलो आपण फर्स्टवरून राईट मारून. मुंबई गोवा हायवेचा पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम. आता तिकडे रिफिलिंग करून घेतो, एकदा टँक फुल करतो, मग पेट्रोल भरू आणि तसंच पुढे प्रोसीड करू. काय बोलतो भाई, स्कायफाय मूवीमधला कॅरेक्टर वाटतं. तेव्हा आता गाडी रिफ्युलिंग करून झाली आणि आता आपण पुढे निघालो आहे. पुढे एक सेकंड, ते खूप धूळ लागली. आता आपल्याला पेट्रोल फुलच झालं ऑलमोस्ट. आता आपल्याला टेन्शन नाही कुठे मध्ये थांबायचं, नॉनस्टॉप जाऊ शकतो. माईकची सेटिंग करत होतो म्हणून मागे थांबलो. तर आपण परत त्यांना आपल्या रायडर्स ग्रुपला कोप अप करू. हा घाट हा छोटासा. मी टँक बॅग का सरकते मला कळत नाही. युजली असं नाही होत, पण आज टँक बॅग लेफ्ट राईटला लीन होते. मला वाटतं वेट डिस्ट्रीब्युशन प्रॉपर नाही झालं. तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसला असेल एक्सपेल्सच्या रिलायबिलिटीवरती शक आहे मला. मध्येच ती कट ऑफ झालेली पूर्ण, इंजिन कट ऑफ, म्हणजे पूर्ण कंट्रोल बंद झालेला. मला माहित नाही काय झालं एक्झॅक्ट. तर आपला ग्रुप आपल्याला दिसायला लागलाय. या गाड्यांच्या पुढे ते बघा दिसले, पुढे लाईनअप चाललाय, तोच आपला आहे. आपण जॉईन करू. ट्रॅफिक आहे थोडं आणि पाऊस पण पडतोय हलका. खारपाडाचा टोल आलाय, खारपाडा टोल समोर दिसेल तुम्हाला. आता तारणखोप वरून लेफ्ट आहे, लेफ्ट हा बघा. तारणखोपचा लेफ्ट घ्यायचा. एक पाटील धाबा काय पाटील रेस्टॉरंट आहे, तो आला ना की लगेच, किंवा तारणखोपचा जरी बोर्ड आला ना ते तिथून लगेच तुम्ही पुढे लेफ्ट घ्या. च्या खालून आलोय आणि हा बघा हा एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट घेतो आपण. आणि पाऊस आहे ना हैराण करतोय, बारीक 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 करत बराच पडतोय. 49.6 किलोमीटर झाले आणि पेन सिटी 1 किलोमीटर. राईटला खोपोली स्ट्रेट आहे. आता आपल्याला राईटला जायचं आहे. चलो इथून लेफ्ट. रस्त्यामध्ये खड्डे आहेत, ऑफ रोडिंग तर काहीच नाही, ते खड्डे आहेत रस्त्यात. पण आहे म्हणजे रोड आहे आमराचा, छोटा रोड आहे. एका टायमिंगला एक दोनच व्हेकल्स साइड बाय साइड पास होतील, त्याच्यावर नाही होणार. अरे 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 कोणतरी पडलंय. कसा रे, उठा उठा.
कसा पडला? अच्छा, तिकडे स्लोप आहे ना. अरे इथे पाय नसणार म्हटलं, बस स्लोप आहे ना. अरे दिसलं ना मला. सॉरी सॉरी भाई. कुठे पण सोडवतो का गाडी आम्ही? इथून ना असं यायचं ना. आता आम्ही आलोय इथून तालुका पेंच. हा कोणते बारगाव ना रे, काय लिहिलंय? बोरगाव. बोरगाव बोरगाव आहे. इथे एक चौक आहे, इथून आता हा रोड आहे, इथून राईटला. तर आता आपण दूध घेतोय कॉफीसाठी. कंटिन्यू करूया. दूध घेतलं कॉफीसाठी. आता कॉफी बनणार आहे का नाही माहित नाही, पण पुढे वेदर क्लिअर दिसतंय. तसं वरती उलटच झालं, बघू शकता. वेदर क्लीन आहे, पण पाऊस हलका हलका पडतोय. ऋषिकेश गेला पुढे, HD वाला गेला पुढे. ऍक्च्युली स्लोप होता, त्यामुळे त्याचा पाय पोचला नाही खाली, म्हणून पडला तो. कारण एक्सपल्सची हाईट पण खूप आहे. मगाशी चुकून गाडी अश्वीच्या पायावरती टाकली. तो बोलतोय की एक्सपल्स वाले तुम्ही साले कुठे पण टाकता गाडी, माणसं पण बघत नाही, माणसांवरून पण टाकता. मला लक्ष मला दिसला नाही ते पुढे. मी दुसऱ्या ह्याच्यात पुढे हळूहळू नेली गाडी, त्याच्या पायावरून घेऊन गेलो. मला एवढं हसायला येतं त्याला, आता काय बोलू. बघा, चढान आल्यावरती एक पठार आलाय आणि पूर्ण ग्रीन झालंय. तिकडे तर पूर्ण असा तो डोंगर धुक्याच्या चादरींनी पूर्ण कव्हर झालाय, बघू शकता. इनटू दी क्लाउड्स किंवा इनटू दी फॉग म्हणू शकतो आपण. पाऊस थांबलाय ते एक बरं झालंय. पूर्ण फॉग आहे. बघा काहीच दिसत नाही पुढे. कॅमेरामध्ये मला माहिती नाही, पण रिअल आईज दिसते मला. तो अश्विन, आता ही बाईक कॅमेरामध्ये दिसते का माहित नाही, पण तो खूप धुंदला धुंदला दिसतोय रिअल मध्ये. त्याच्या पुढे शेखर आहे, त्याची बाईक तर दिसतच नाही, फक्त रेड लाईट दिसते मागची. ब्रेक लाईटची किंवा टेल लाईट जी बोलतो आपण, तीच दिसते. ड्यूक 390 अल्टिमेट भाई आली. आडवी तिडवी भाई. R15 V4 एक्सपल्स प्रो हिमालयन येते. आणि तो त्यांनी मग तिथेच लावली. ये हिमालयन पण आलेली आहे. लोकेशन फॉग. ए आण ना, आण थांब आलो. ह्याची गाडी घेऊन येऊया वरती, विघ्नेशची. चल दे, मी घेऊन येतो ते. अरे टायर फिरतोय. दे तर, सगळे आले ते बघू. ये तू पण चल. नाही तू चाल फक्त बाजूला. जास्त पॉवर लागली ना बंद होते रे. हळूहळू करत घेऊन येऊया विघ्नेशची गाडी. हा चिक्कल आहे. अशी गाडीमध्ये खूप पॉवर आहे, त्यामुळे पण TC पण आहे हिला. ट्रॅक्शन कंट्रोल ओके. सुरुवात आपला ह्याचा एक्सपल्सचा क्लच खूप टाईट आहे ना, म्हणजे ह्याच्या कम्पॅरेटिव्हली, म्हणून हे घेतल्या बंदच पडते. अर्बन मध्ये ना आपण ह्याचा मोड रेन करूया.
रेन मध्ये पण ही उठते नसती. स्लो स्लो करत घेऊन जाऊ. झालं, सिंपल. चल, सगळ्या गाड्या लागल्या तिथे, मस्त आहे बघा लाईनअप. हे बघ, ट्रेडिशनल ब्लॉगर आहेत आपल्याकडे. भाई टिपिकल. नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? बरं आहे ना? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हक्का ना भाई चला चला, हवा उद्याचा एपिसोड चालू झाला. महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर येऊन पोचलोय कासमाळ पेनला. लोकेशन बघू शकता, जबरदस्त लोकेशन आहे. पूर्ण फॉग येतोय सगळीकडून. आणि आता आम्ही तिकडे कॉफी बनवतोय घरून. जसं मी तुम्हाला बोललेलो, मी सगळं आणलंय. तर आता कॉफी बनवूया. हे आहे दूध, इकडे आहे गॅस आपला छोटा जो कॅम्पिंग स्टोव असतो तो, आणि हे आपण साखर घेऊन आलेलो. काढूया. साखर पण आहे. सगळे फोटोज वगैरे काढण्यात बिझी आहेत. मस्त कप्स वगैरे सगळं घेऊन आलो आपण. ऋषिकेश हे घे. सगळे कुठून कुठून अँगल मारतो. मला ऍक्टिंग चांगली जमते, आउटपुट माहित नाही कसं येईल. आधीच सांगते. कैची आणली का कोणी? दातानी फाड. विमलची पाकिट आणली. दे रे ह्याला एक विमल. बिझनेस पुढे नको जाऊ आता. नाही तर मग आम्हाला भेटणार नाही. तू ड्रोननी शोधावं लागेल तुला. ड्रोन पण उडत नाही. रिटर्न भेटेल ना पण. हा, काम झालं भाई, माझं काम झालं. मी एक्सपेन्स इथेच दान करून जाईन भाई, चालेल मला. अरे बुटात गेले बघ 10-12 ड्रोन. तो घालेल ना आता, तेव्हा कळेल त्याला. तो असं उडायला लागला ना की समजून जा भाई. चालू करतो काय. हे घे, हे घे, ऑन कर. हे घे साखर. हे चम्मच पण आहे माझ्याकडे ढवळायला. आणतो थांब. कॉफी बनवत आहेत सगळे मस्त पैकी. ते ड्रॅगन फ्लाईज खूप आहेत, दिसत आहेत का माहित नाही. 1 मिनिट रुका शेखर, इधर डाल रहा है बीच में. डालना चम्मच. इथेच कुठेतरी ठेवलेलं. हा बघा, हा घेतला मी चम्मच. ओके, कप्स आता नको, लास्टला जेव्हा बनेल तेव्हा घेऊन जाऊ. हे बंद करूया. आपला डीजे इथे ठेवलाय. चलो. थांब व्हिडिओ घे त्याची. थांब मी पण. चले आटे बाजू कंटेंट है भाई, कंटेंट है. हम कॉफी बनाने वाले हैं. ओ भाई साहब, डॉली की टपरी. बघा तिकडे जर टोप उपडी झाला ना ऋषा, गॅस सकट जाईल सगळं. तू बघ. आणि कप आणचल. तू आधी तो बनव. तू बनव तरी. चमचा दे. स्टेबल ठेव बघ. आकडा जरा. चमचा दे. साखर आधी थोडीच टाक. शिजू तर दे त्याला, कच्चं दूध आहे ते. ऋषा डुंगन पुषा कॉफी बनवत बसलाय कसा. उबाळी येईपर्यंत नाही लगेच रे, फुल कर रे, गॅस संपवून टाकतो. आजूबाजूने हवा लागते त्याला. जा रे तिकडे उभा राहा. नाही भाई, मला त्या गॅसची भीती वाटते. नाही काय होणार. काय फुटला तर तो डायरेक्ट खाली जाईल रे, त्याची भीती आहे त्याला. हा बघ बसला. हे लागल्या. अरे काय फटाके भेटवते का? होऊ दे, चल तापू देतो. ते काळ काय पडलं याच्यात, काढते. मिक्स केलंय मी त्याच्यात. जे भेटेल त्याला भेटेल. लकी ड्रॉ बोलतो काय आता. तर आपण येऊन पोहोचलोय कासमाळ पेन इथे. जसं मी तुम्हाला बोललेलो की तिकडे गेल्यावर तुम्हाला जागेची डिटेल्स, म्हणजे जागा दाखवतो कशी आहे काय. आणि तुम्ही बघू शकता लेफ्ट राईट सगळीकडे एकदम ग्रीन झालंय. आणि बऱ्याचशा हाईटवरती कासमाळ हा एक अंडररेटेड स्पॉट आहे, मी असं बोलू शकतो. कारण की आपण मोस्टली लोणावळ्याला वगैरे जातो, जे की नवी मुंबईपासून 60 किलोमीटर्सवरतीच आहे. सेम हे पण पेनमध्ये आहे, 60 किलोमीटर्सवरच. आणि तुम्ही बघू शकता मागे आता कॉफी वगैरे बनवत आहेत. आणि आम्ही सगळं घेऊन आलेलो साहित्य. माझा कॅम्पिंग स्टोव, टोप वगैरे छोटासा, आणि सगळ्याच गोष्टी आणलेल्या, साखर वगैरे. आणि तेच कॉफी बनवतोय आम्ही आता मागे. तर कॉफी एकदा बनली की तुम्हाला दाखवतो मी. तोपर्यंत तुम्ही व्ह्यूची मजा घ्या. हे बघा बाईकर्स आले आहेत, हे बघा. आणि लोकेशन बघा,
बऱ्याच हाईटवर आहे आपण. हे आपल्या बाईक्सचे लाईनअप आहेत. फॉगी किती फॉग आहे बघा. सगळा फॉगच फॉग आहे. इथे तो डोंगर आहे पण फॉग मध्ये कव्हर झालाय पूर्ण. हे बघा इथे कॉफी बनवतायत. गॅस केलाय बंद. असं नको. अरे तसं नाही रे बाबा, गरम येतो. हे बुडव ना असं दे ना सगळ्यांना. एवढं काय ठीक आहे एक एक कप होत. मग पकड ना, मी टाकतो. अरे कुणाकडे तरी कपडा असेल ना गाडी पुसायचा, आण ना तो. एवढ्या बाईक काढ रे. याच्यानी नाही नाही बस. नेक्स्ट घे रे, दे त्यांना द्या. अरे तू घे. घ्या महेश, या. हळू होत ना भाई. तू पुढे बोल ना. कॉफीवरच अडकलाय. वाट लावली. डॉली की छपरी. डोलप की छपरी दे. अजून घे. शेकरले चालले की सांगा, नाही तर डबल वाढाल. इथं देत चालले भाई आम्ही. तुला त्यांच्यापर्यंत पोहोचलो. तिकडे गेली. सेकंड राऊंड चालू झाला. मस्त खुशबू आ रहा है. एक नंबर. पकडा. झाले का? किती झाले? मी तू आपण तिघं राहिलो. अजून तुम्ही घेतलं ना? कप राहिला. घे आहेत रे. हे घ्यायच्यातली काढ. कशी बनवले रे कॉफी? क्लास सोपामध्ये. तू नाही घेतली? पहिली ना अजून. मस्त आले. पिऊन बघायचं असतं रे. आधी स्पॉइलर कशाला घेतो? ड्रोन पायलट. अरे थांब, माझ्या मिशा उडते. लांब पकडून दे. भाई उडने आलाय. उडव. उडला. एक नंबर. गायब झाली. अभी वो उड़ाएगा और सीधा नीचे. देखते रहे ऋषा. एकदा फ्रंट व्हीली. इथे नाही होते. इथे जागेवर फिरते. रस्त्यावर मारू आपण. ठीक आहे. व्हिडिओत नको टाकू. छपरी वाटेल. छपरीच आहेस तू. त्या अश्विनला बोलता तू झालास भाई. हे बघ अश्विन मध्ये माझं नाव का घेतलं मधी. जाऊ दे बिचारा. नहीं वो KTM में अच्छे मॉडिफिकेशंस करता है. डिसेंट. टाकतात काय लोक. ते तर ठीक आहे. काय लोक LED बल्ब लावतात. जागा हीच लोकांना माहित नाही की एवढ्या जवळ असून हा स्पॉट कुणाला माहित नाही. अंडररेटेड आहे मी तर बोलेन. नहीं कुछ नहीं. ले लो. आगे लू. गाड़ी ला ले अपना. फर्क क्या पड़ने वाला है. आता इथे आपण ब्रेकफास्ट करू. जे आपली बाईक होती ब्रेकफास्ट राईड. आता आपण इथे ब्रेकफास्ट करूया मस्त. श्री राधा कृष्ण स्नॅक्स कॉर्नर. मुंबई गोवा हायवे टुवर्ड्स मुंबईला आता लेफ्ट साईडला आहे. समोर पेट्रोल पंप पण आहे. वडापाव सांगितलेत. भेटते. ब्रेकफास्ट राईडचा ब्रेकफास्ट चालू आहे.
ते पण अशी होती आपली ब्रेकफास्ट राईड कासमाळ पेन इथे. तुम्ही बघितलं असेल, मस्त स्पॉट आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला फ्रेंड्सना घेऊन जावा. आणि एक नवी मुंबईवरून 1-1.25 तासाचं अंतर आहे मॅक्स. ब्रेकफास्ट पण झाला आहे, मजा आली. एक असं तरी एक वीकेंड गेट अवे पाहिजे सगळ्यांना. सो जर तुम्हाला ही लोकेशन आवडली असेल, त्या मित्रांसोबत जावं असं वाटेल त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपलं चॅनल नवीन आहे सो चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच आपण भेटूया आता परत एक नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन भ्रमंतीमध्ये. सो तोपर्यंत बाय.